हाय, आता तर मला रोजच्या दिवशी हा विचार असतो, की ऋग्वेद आज काय नवीन करणार आहे. आधी आम्ही त्याला पाळण्यात ठेवून झोपवायचो, पण आता तो उठून उभा होतो. फक्त झोपल्यावरच त्याला आता पाळण्यात ठेवता येतं. पण आज तर तो पाळण्यात झोपलेला असताना सुद्धा उठून उभा झाला. त्यामुळे आता त्याला झोपेत सुद्धा पाळण्यात ठेवता येत नाही. किंवा जर पाळण्यात झोपवलं तर तिथे बसावं लागेल. तर हे सगळं झालं. आम्ही संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी म्हणून एकदा ऋग्वेदला सकाळी स्ट्रोलरमध्ये बसवून बघितलं, तर तेव्हा तो बेल्ट खाण्यामध्ये बिझी होता. आम्हाला वाटलं बसेल म्हणून संध्याकाळी आम्ही त्याला घेऊन निघालो, तर त्याची रिएक्शन ही अशी काहीशी होती. आम्ही फक्त बिल्डिंगच्या खाली उतरलो आणि हे सगळं सुरू झालं. बरं असं येईल काम. आम्हाला वाटलं बहुतेक झोपलेला आहे म्हणून त्याला आवडत नाहीये, म्हणून त्याला उठवून बसवलं आणि आम्ही चालायला लागलो. तर तो इतका खुश झाला, तो सगळीकडे बघायला लागला आणि आम्ही त्याला आवाज देत होतो तरी सुद्धा आम्हाला रिस्पॉन्ड करत नव्हता. तर असं वाटतंय की आता आम्हाला ऋग्वेदची आणि स्ट्रोलरची ट्रिक कळलेली आहे आणि आता त्याला फक्त झोपून राहायचं नाही एवढंच आहे. त्याला बसवून ठेवलं तर तो छान राहत. तर ऋग्वेदला घेऊन आम्हाला सोनाराकडे जायचं होतं, कारण ऋग्वेदच्या हातातले जे गाठून बनवलेले मणी होते ते तुटले होते. आजकाल त्याला हातात जे काही दिलं ना ते तो खात राहतो. तर मला असं वाटतं की चावून चावूनच त्याने तो धागा तोडून टाकला असावा. आम्ही शॉपमध्ये पोहोचलो, पण त्यांच्याकडे ते गाठून देण्यासाठी कोण स्टाफ अवेलेबल नव्हता. म्हणून ते बोलले की तुम्ही हे ठेवून जा आणि उद्या परत न्यायला या. पण मी म्हटलं की नको, आम्ही ते बरोबर घरी घेऊन आलो. सोबत मी एक धागा घेऊन आली, बघते जर मला घरीच गाठायला जमलं तर मी घरीच बनवून टाकेल. ऋग्वेदसाठी ना मी एक फीडिंग सेट मागवलेला आहे. तर त्यामध्येच हे एक होतं ज्याला स्ट्रॉ होता. त्याच्यात थोडं पाणी टाकून आम्ही त्याला प्यायला दिलं, तर त्याला तो पूर्ण तोंडामध्ये टाकायचा आहे. हे पण तो सिलिकॉनचा असल्यामुळे त्याला इजा होणार नाही, पण पाणी त्याला पिता येतं का किंवा पिता यावं यासाठी म्हणून ही प्रॅक्टिस म्हणून त्याला आम्ही दिलेलं. दिवसातून थोडं तरी पाणी त्याच्या पोटात जावं म्हणून मी त्याला चमच्याने द्यायचे, पण तो सगळं फेकून द्यायचा. म्हणून एकदा ह्याच्यामध्ये ट्राय करावं म्हटलं. तर अशी काहीशी आमच्या ऋग्वेदची गोष्ट आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.